पण हाय कोणा नवा फौजदार? नवा की जुना? अहो त्याच्या तरासून आम्हाला वाचवा. अहो मटक्याच्या धंद्यात किती वेळा पटका खायचा? अहो दारूच्या धंद्यात आम्ही काय नेहमी नुकसानच सहन करायचं का? आम्ही आपल्या नेहमी दारूच्या बाटल्याच भरत बसायचं? आणि सरकार ते काय पण इलाज करून टाका. आणि आमच्या ते राशनच्या ब्लॅक त्याला अजून माहित नाही म्हणून, नाहीतर आमच्या थोबडा ते व्हाईट करेल. सरकार पकडलेली माणसं कोर्टात गेली की आमचा मटका फुटलाच म्हणून समजा. हा 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 मंडळी, असं घाबरून चालायचं नाही. अशा वेळेला डोकं शांत ठेवून विचार करायला हवा. अरे आम्हाला बी सरकार म्हणतात. तुम्ही बसा. चला रे. नमस्कार फौजदार साहेब. नमस्कार. तुमचा तडफदारपणा लय आवडला आपल्याला. थँक्यू. उसळत्या रक्ताचा जोश माणसाला लय महत्वाकांक्षी बनवतो. हो ना. आणि म्हातारपणचा मुत्सद्देपणा माणसाला मतलबी बनवतो. लक्षात ठेवा, या गावातला वारा सुद्धा आमच्या इशाऱ्यावर वाहतो. या गावचं सरकार म्हणतात आम्हाला. त्याचं काय सरकार? मी या देशाचा शिपाई आहे आणि हा अंगावरचा युनिफॉर्म आहे ना, हा मला वादळाशी झुंजायला शिकवतो. तुम्ही काय मला वाऱ्याच्या गोष्टी सांगताय? ज्या वाटेवरनं तुम्ही चाललाय ती वाट कुठं जाती ठाऊक आहे का? तुम्ही आधी माझी वाट सोडा, कारण सरकारी कामात अडथळा आणला की काय होतं माहिती आहे ना? काय होत? कळेल, लवकरच कळेल. आज ज्या रस्त्यावरून तू मस्तीत केलास, उद्या त्याच रस्त्यावरून चालणं तुला जड जाणार आहे. अजय, तू बर झाला आलास. मला खात्री नव्हती. अरे ये ना, ये बस ना. मी बाबांना बोलवते. हा बस. हा अरे वा 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 वा. दस्तूर खुद्द अजय साहेब. वा वा. आमची खात्री होती की कधी ना कधी तुम्ही आमच्याकडे जरूर येणार म्हणून. तसा या वाड्याचा रिवाजच आहे. झालं गेलं सगळं विसरून जा. तुम्ही मनानं तसं लई मोठं दिसतायसा. बोला, काय घेणार? चहा, कापी, ड्रिंक का काय बक्षिशी? चला रे. यस सर. सबंध हवेलीची कसून झडती घ्या. होय सर. साहेब, सगळीकडे शोधलं पण माल काही मिळाला नाही. माल मिळाला नाही? कसा मिळाला नाही? मला मिळालेला क्लू सांगतोय की माल याच घरात आहे. हा इन्स्पेक्टर साहेब, फोटोला हात लावायचा नाही. तो आमच्या सरकारांचा आहे. त्यांचा अपमान झालेला आम्हाला खपायचा नाही. सरकार, मी एक शिपाई आहे आणि मोठ्या माणसांचा अपमान मी करत नाही.
म्हणजे याचा अर्थ काय? माझे आबा चोर आहेत? मी कुठं म्हटलं तसं? ते स्वतः चोरी करणार नाहीत याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, पण चोर कोण आहे हे फक्त त्यांनाच ठाऊक असणार. आणि याचाच अर्थ तुमचे आबा चोरावर मोर आहे. Am I right? मिसाळ साहेब, चोराचं नाव सांगू शकता? हवालदार. येस सर. या सगळ्या वस्तू ताब्यात घ्या. येस सर. हा इन्स्पेक्टर साहेब, तो फोटो आमच्या मालकांचा आहे, आमच्या मालकीचा आहे. त्याचा पंचनामा होणार नाही. बरोबर आहे. हा फोटो तुमच्या मालकीचा आहे, हे घर तुमच्या मालकीचं आहे, हे गावही तुमच्याच मालकीचं आहे. आणि मिसाळ साहेब, हेही तुमच्याच मालकीचं आहे. का या वाघाला बंद करणं इतकं सोपं वाटलं काय फौजदाराला? वय. जा, ताबडतोब फोन करा. मी भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय. हा बोला. सूर्याजीरावांना ताबडतोब सोडा. का? मी सांगतोय म्हणून. अहो पण तुम्ही सांगणार आहे कोण? सांगितलं ना, मी बिन खात्याचा मंत्री भाऊसाहेब कल्याणकर बोलतोय म्हणून. तुमची आयडेंटिटी काय? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सूर्याजीराव अतिशय सज्जन माणूस आहे. हे बघा, माझ्या दृष्टीने तो दरोडेखोर आहे. हे पहा, तुम्ही आगीशी खेळता आहात. त्यासाठीच पोलीस खात्यात भरती झालोय मी. तुम्ही त्यांना सोडणार की नाही? नो नेवर. कोण? राधा? अगं ये ये. अजय, ए गौतम, जी साहेब. जा बाईंसाठी चहा घेऊन ये अगोदर. पैसे. अगं राधा, तू आधी बैस बघू. आता बोल. अजय, माझे वडील फार प्रतिष्ठित आहेत रे. तू काय वाटेल ते कर, पण प्लीज तू त्यांना या केसमधून सोडव रे. राधा, तुझं दुःख मी समजू शकतो. प्रत्येक मुलीला आपल्या पित्याबद्दल असंच वाटत असतं. बट आय एम सॉरी राधा, आय सिम्पली कांट डू एनिथिंग. हॅलो. हॅलो, मी रतन सिंग चौधरी बोलतोय. येस सर. साहेब कल्याणकरांचा फोन आला होता. हो काय मग बोला. इन्स्पेक्टर अजय सूर्याजीरावांना सोडायला तयार नाहीत. होय साहेब. तुम्ही काहीतरी मध्यस्थी करून सोडायला सांगा. जी सांगतो तसं. आपण काही काळजी करू नका. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? इन्स्पेक्टर अजय स्पीकिंग. हे बघ अजय, सूर्याजीरावांना ताबडतोब सोडून दे. पण डॅडी. डॅडी नाही, मी तुझा बॉस बोलतो. आय एम व्हेरी सॉरी सर. लक्षात ठेव ही माझी ऑर्डर आहे. कळलं तुला? येस सर. येस. मिसाळ साहेब, तुम्ही घरी जाऊ शकता. चला. पैसा सरकार येतील एवढ्यात. चल रे. अरे असं लाजायचं नाही. मी तुला मला माल करून ट्रॅक. तू? होय, मीच तुमची लाडकी लेक राधा. बाबा, तुम्ही गावचे नेते, सारे गावकरी तुमची लेकरं. तुमची ही परंपरा पाहिली आणि कळलं तुम्ही तुमच्या प्रत्येक लेकीशी व्यभिचार करीत आलात. मला तुमची घृणा वाटते. तुम्हाला वडील म्हणून गेला मला लाज वाटते. आय हेट यू बाबा, आय हेट यू, आय हेट यू. बस कर तुझी बकवास. कोण आहे रे तिकडे? या पोरीला बंद करून ठेवा. अरे, जेवला नाही तुम्ही ताईसाहेब? जेवल्याशिवाय बरं नाही वाटायचं.
4 घास खा ना. 4 घास पोटात गेल्याशिवाय बरं नाही वाटायचं जीवाला. जीव गेला तरी मी जेवणार नाही. अहो ताई साहेब, तुम्ही जेवला नाही तर सरकार आम्हाच नाही रागावतील. वाईस थोडं खाऊन घ्या ना. नाही म्हटलं ना. ताई साहेब, अहो गरिबासाठी तरी जेवा. अहो तुम्ही जेवला नाहीत ना तर सरकार आमची चामडी सोलून काढतील. मला दही आणून देणार? दही आणल्यावर तुम्ही जेवणार? हो. मग आत्ता दही आणून देतो. आणतो मी दही, आणतो मी दही, दही आणतो मी. आणतोच मी दही. दही आणलंय ताई साहेबांसाठी. दही आणलंय, दही आणलंय ताई साहेबांसाठी. ताई साहेब, हो ताई साहेब, अहो दही आणलंय. ताई साहेब, बापरे, ताई साहेब पळाले की काय? अरे ताई साहेब, ताई साहेब, हा? ओ ताई साहेब, ओ ताई साहेब, ओ ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब. ऐक गं. नका 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 नका. आई ग आई. बोल पोरगी कशी पळाली? खाऊन खाऊन माजलाय. एक पोरगी सांभाळता येत नाही. बोल पोरगी कशी पळाली? बोल. तिला घेऊन ये. आणली सरकार. ही घ्या तुमची पोरगी. चले बघतो काय. बंद करून ठेव तिला आता. अहो पळून जाऊन त्या फौजदारा संग लगीन करायचं म्हणत होती. आता मग तुम्ही सांगा, म्या काय वंगाळ आहे? ए केशा, हा. अरे ये की बस हा. बस. बस बस. हो हो. अरे तिथं कुठं? इथं बस बस बस. नका नका, राहू द्या राहू द्या. बर बर. केशा, हा. खरं सांगतो, आज तू आमची आबरू वाचवलीस राजा. सरकार कशाला उगाच गरीबाला लाजवताय? अरे काय सांगू का, या पोरीनं लई ताव आणलाय आम्हाला. हा? खरं सांगू तुला, हा. हिला सरळ कराया तुझ्यासारखा मर्द पाहिजे का? खरं बोलतायसा. पण काय हा. जरा घोळ आहे रे. कंचा घोळ? अरे आमच्यातली एकीनं त्या फौजदारा बरोबर घातलेला घोळ. मला वाटत नाही तो फौजदार तुला तिच्या बरोबर सुखानं नांदून देईल म्हणून. आईला खापलून नाही टाकणार सरकार. या बाबतीत आपला राग लई येणार आहे. हा. अरे रागाचं काय घेऊन बसला बाबा? अरे जी ती गोष्ट ज्या त्या टायमाला झाली पाहिजे. बोय, नाही म्हणजे याचा काटा आत्ता काढला तर बरं नाही का? मला सांगा की काटा काढाया. अरे तसं झालं तर माझी अर्धी जमीन आणि पोरगी तुझी. काय काय म्हणताय सरकार? हम्म. हा? पण सरकार, हं? तुम्ही तुमचं सबूत पाळाल ना? आता खोळा का काय तू? माझ्या पोरीची आण घेऊन सांगतो. आणि हे बघ, आपण दिलेला सबूत कधी मोडत नाही. आईला सरकार, मग एक डाव नेसता फौजदार दावा.